काय बाई यार, आजी घरी नव्हती. आजी घरी नव्हती तर गमलं का माया आरूले. आरू आरू ए आरू. आई, आरू तर झोपून राहिली. आई डोळ्याच लावून राहिली. काऊन काय मी. अरे बापा, नजर काढली काय. नजर काढा नजर. काळवली साजरी दिशी. मस्त पराग घातला, फोटो काढले, भली साजरी दिशी. मग नजर झाली शिन व तिले. नजर का काढली. आजीले म्हणा काढली नजर काढली. पण ते लेकरू आहे बाई. आता उन्हाळ्या, पहिला उन्हाळ्या लेकराले बारीच जाते. पहिला उन्हाळ्या, पहिला हिवाळ्या, पहिला पावसाळा बारीच जाते लेकराले. म्हणून करते तशी. बाकी का काय मग आता चांगला आहे. मग नाही मग आता त्याची चांगली राहते. मग आता तिथं आता चांगली तर राहिली बाई माया देखत. आता माया माग काय मी बापा काय करतात तर नाही राहीनच चांगली. तिले काय आपल्या संसारात हीच समजत नाही काय. आपला नवरा समजत नाही काय. राहीन चांगली. आई मग किशोर भाऊ बोलले का मग त्याच्यासोबत. माया देखत तर काही बोलले नाही बाई. तिच्या मायच्या घरी पावनजार होता तर आला नाही हा जेवायला. भल्ला हे कळपणा करी भल्ला अकळेल राय ना. आता काय माहित बाई. आता मी नाही लावत बरं फोन. बोलले काय चांगलं वाटतं का पुरी सगळी. मी नाही लावत फोन घेऊन. बोलणंच आता. ते काय सांगा लागते नवरा बायकोत बोलणं. बाईले म्हटलं मी जातो आता. झाली आता महिन्याची नात तुमची. आता द्या आम्हाला सुट्टी. काय बाप्पा जातो थांबून जा ना आता. नाही बाई थांबली नाही काय. आता द्या बा सुट्टी. आता उद्या जातो मी. छाया, प्रियंका, आता मला थांब नका म्हणू. उद्या जातो मी आता. काय बाई थांबणं. मस्त काहीतरी उन्हाळ्याचं पापड वड्या बनवल्या असत्या. तू होती तर मग सोबत घेऊन गेली असती. एवढे दिवस थांबली. थांब आता. नाही हो बाप्पा, काही बी आपलं. मी काय तुमच्या घरून वाढवून घेऊन जाऊ काय. मी पाठवा तुम्हाला का तुम्ही द्या मला. काय हरकत आहे आई थांबून जाय ना. नाही व छया, तुला काय माहिती काय घरचा ताल. मी काही थांबत नाही आता. नाताळी जातो बाई उद्या. ठीक आहे बाई त्या मनानं. घ्या टिफिन आणि संध्याकाळी लवकर येसान त्या वेळेस विनाजी. लवकर काय लवकर. माझं ड्युटी संपली की मी बरोबर येतो. मी काय कुठं फिरतो का बाहेर. माझं ड्युटी झाली की मी घरीच येतो ना डायरेक्ट. साक्षी तसं नाही म्हणत मी. म्हटलं जसं अहो म्हटलं खूप दिवस झाले. म्हटलं मी आईकडे नाही गेली तर म्हटलं गेली असती आईकडे. भेट घेऊन आली असती. आईकडे. तुझ्या आईकडे काय काम आहे तुझ्या आईकडे आता. काम कशाला पाहिजे म्हणजे आता लग्नापासून आपण गेलो का तुम्ही सांगा. लग्नापासून भेटेल तरी गेलो का म्हणून. अरे मग आता तू म्हणजे रोज फोनवर बोलते ना तुझ्या आईसोबत. मग भेटच का जरुरी आहे. व्हिडिओ कॉल पण करतो एकमेकीला. मी दिसते आपण एकमेकीला. तुम्ही नाही समजू शकते का मुलीचं मन. ते दिसतो ते वेगळं आहे पण भेट घेणे वेगळं आहे. मुलीचं मन समजायसाठी मुलगी व्हावं लागते. काय साक्षी आता आम्ही मुलगी हो का मग. काही पण आपलं ते बरं ठीक आहे. पाहू एक दिवस सुट्टी काढील मी. नाही तर मग एखाद्या संडेला चालला जाऊ. ठीक आहे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. बरं जेवण वगैरे कर नीट है ना. मी येतो मग मी. आणि भाजी कशाची केली आज टिफिन मध्ये. भाजी आलू वांग्याची केली. का बरं पातळ आहे भाजी. म्हणजे तसं साड्यात वगैरे नाही म्हणा. टिफिन मध्ये आलू वांग्याची भाजी केली. चपाती केल्या. थोडासा भात लावला होता. आणि सलाद पण दिला एका डब्यामध्ये खालच्या. पापड दिला नाही कारण वाक्कस होते म्हणून. सलाद दिला. मीठ पण दिला पुढीत. रोज सारखा डबा दिला ना हो. असं काय विचारून राहिले. तसं काही मी नवीन आहे. नाही लग्नाला आता महिना होऊन राहिला. मला माहिती डबा भरायची सवय नाही झाली का. काही पण आपलं काय दिलं मी बरोबर दिलं. पूर्ण डबा खा जा. मित्रांमध्ये वाटत नका. अरे बाबा सहज विचारलं काय भाजी केली. ठीक आहे. तुझ्या बायकांना खूप मोठी बेकार सवय असते की एक प्रश्न विचारला की तुम्ही त्याचे 100 उत्तर देऊन देता. बोल आई. हा हो का. मग ताईकडे गेली होती का. नाही बाय गेलोच नाही. ते लोक झालते की मी त्या बाबतीत गेलतो. ती सासू नव्हती घरी.
बरं झालं बाई सासू नव्हती घरी तिची, नाही त्या बाई आमची अजून काढली असती. तुला माहिती सासू स्वभाव कसा आहे तो, वात्रडा आहे ना, वात्रडा बाई आहे ती. जाऊ दे, काही टेन्शन नको घेऊ. बाकी काय म्हणतो अजून, मोठ्या गिठ्या येत असते का मग आता बसायला? हा येते मोठी आई, दुपारच्या टायमाला येते. नाही मोठ्या आईचं काय आहे बाप्पा, तुला सांगतो साक्षी, मोठ्याचं वाढवण चालू झालं म्हटलं, वाढवण. हो काय, अरे बापरे, बाय लय हुशार आहे बाई, मोठे हुशार आहे कामात पहिलेपासून. चांगला आहे ना. तू कधी करतो वाढवण? करतो म्हटलं आता 1-2 दिवसात मी चालू करून देतो आता वाढवण. ती या घरी झालं का चालू केलं का त्या सासून? नाही आता काही म्हटलंही नाही, गोष्टी नाही काढली वाळवणाची. इथं सगळं रेडीमेडच आणतात बी आई, पॉकेटचे पॉकेटच आणतात ते, पापडाचं पॉकेट, वड्याचं पॉकेट. मी म्हटले आत्याला हे काय म्हटलं पॉकेटाचं लाडा, म्हटलं मस्त एवढं मोठ्याच्या मोठं अंगण आहे म्हटलं, घरी होते म्हटलं चांगलं केलं तर म्हणजे माय कोण करीन, हे दुखते ते दुखते ते दुखते असं. मग तू कर ना आई, मी कधी केलं की नाही माझ्या दुकानवर बसतील सगळे जण, मग पिराळा पाडतील, मग मम्मी जास्त घेऊन राहिली करायला. हो ते आहे बापा, पाहिजे मग राहू दे. मग मी पाठवून देईन तुला वड्या पापड हे ते, काय नको बसू कर उन्हा ताराची, राहू दे. हो पाठवतो बरं आई, पाहतो मी, पाहतो वड्या गिड्या घालतो तसं पापड गिपडे करतो, पाहतो मी जसं जमीन तसं सांगतो मग तुला. अजून काय भाजी कशाची केली आज? भाजी वांग्याची केली हो साक्षी, वांग्याची केली, मसाल्याचं वांग, कोंडीचं ताक, पोळ्या, भात. अरे काय योगायोग जुळून आला आई, मी पण आलू वांग्याचीच भाजी केली, तू वांग्याची केली. सांग बाबाला आवडते की नाही मसाल्याचं वांग? हो त्या बाबाला आवडते म्हणूनच केली. हां बरं बरं, हो काय काय मग ते कल्पना नाही का, मागच्या गल्लीची कल्पना, ती येत असते का मग इकडे? काय बाई तिची नाही भेटच नाही आहे. हो ते मला ते म्हणे आईचा आई बाबा नंबर दिसो बरं तिले, नंबर देऊन दिसो ते मग म्हणे, म्हणजे कसं ते म्हणजे ते इकडून मला भेटली होती लग्न झाल्यावर, तर असं नंबर मागत होती ती, तर मग स्वतःच नंबर माझ्या पाठला होता. म्हटलं थांब म्हटलं, मग मोबाईल घरी राहिला होता, म्हटलं थांब म्हटलं मी एखाद्या वेळेस दिन म्हटलं तर देऊन त्याचं बरं, म्हणजे कसं बरं होते, मग बोर दुपारी बोर होते म्हटलं, तेवढाच फोन घेऊन केला होती. मग सांग आता, तो गेला ड्युटीवर आणि खरकटे भांडे पडेल आहेत, घालायचं फोनवर चालू होता, घालायच्या मायचा फोन चालू होता, जेवली का बाई आणि झोपली का बाई, ती सासू कुठे गेली बाई, त्या सासरा काय करून राहिला बाई, काय बोलतात मायले की मला हेच नाही समजत बाई, एवढ्यानं मन भरतच नाही. ते व्हिडिओ कॉल करू माझ्या वट्यावर फोन ठेवती पोटी, आणि व्हिडिओ कॉल पाहती खरा पोयात जायती, काय करा काही समजत नाही बाबा मला, या फोन पाहिजे माझ्या पुरं डोकं खराब होऊन राहिला आता, कायच करा कसंच काय म्हणा, म्हटलं तर वाईट दिसतो आपण. बरं आहे ठेवतो. ते आले आत्या, काय ते जेवता का तुम्ही? मी तर जेवीन व, तू जेवली की नाही? की त्या फोनातच बोलून राहिली, मी फोनवरच बोलून राहिली, जेवली की नाही? आता मी जेवते ना, तिकडे ताट घेऊन जातो मी खोलीत आणि जेवतो. असं काय, जेव मग तिकडे मी ताटान बोल अजून फोनवर. बोला ताई, ती मग अशी आल्या होत्या म्हणून ठेवला होता फोन. आता बसली मी जेवायला, म्हटलं आतापर्यंत कामच पुरले, भांडे घासायचे राहिले होते. तू जेवली की नाही जेवली? हो जेवली त्या बाबा सांगू, त्या फोन ठेवता जेवलं मग आम्ही. जेव मग तू आता, जाऊ दे मग लावजो फोन. थांब ना आई, थांब ना, बोल ना माझ्यासोबत, तेवढं जेवण धकते अर्धी पोळी, थांब. काय एवढं बोर होते तसंही, आता तसे झोपून जायचे दिवसभर, काही बोलत नाही काही नाही, काय बोला. म्हटलं मग जाऊ दे त्यासोबतच बोलतो. बाकी मग अजून द्यायचं बरं मग नंबर, त्या कल्पनाला देऊन द्यायचं. अजून काय सांग ना काही, मग फोन देते का मग ताईचा? नाही व, तिने तर किती बंधन आहे तुला माहीत आहे, तिची सासू कायचा फोन घेऊन करू देते, एखाद्या वक्ती करतो मग आम्ही, नेहमी नाही करू देत. नेहमी करू देते का बाबा, ते दांगडं करीन. हो काय असं, हो ना, आई माहीत नाही, माहिती आहे का, म्हटलं काही नाही हो एवढं, म्हणजे खूप सांगत होती आताच्या घरी असं आहे तसं आहे, एवढं काही हे नाही आहे, म्हणजे मामा पण काय घरीच असतात, यांचं एकटी जास्त कमाईवर आहे सगळं चालू. आणि कर्ज पण आहे वाटते यांच्या अंगावर, कारण की काय मला काही असं म्हणजे आता कधी मोठेपणा सांगत होती पहिले, एवढं काही विशेष नाही आताच्या घरी, मला करायसाठी सांगत होती वाटते. यांना माहिती काही पोरगी भेटत नव्हती वाटते, म्हणून आपल्याला गोड गोड बोलून लग्नाची मागणी केली, कारण की आता त्याच्या गोष्टीवरून समजते ना मला की पोरगी भेटत नव्हती.
मग नाही तर काय हो, कुठे भेटते बा पोरगी? पोरी भेटतच नाही आजकाल. चांगले पोरं लग्नाची पडे जायचं. झालं काय हो बोलणं? पहिले जेवण कर मग बोल. हा, वहिनीचा फोन आहे ना, पहिले जेवण कर म्हटलं मग बोल. आई ठेवतो, आते आले. काय व साक्षी? हा, काय आहे? दिवसभर त्या माई संग फोनवर तू बोलत राहत. हा, दिवसभर काय बोलता हो तुम्ही एवढं? जेवली काय, झोपली काय, अमकं झालं काय, ढमकं झालं. अहो सुखा 2 घास खाय तर खरी. एवढं काय बोलायला लागते फोनवर? आणि हागली मुतली गोष्ट मायले, हागली मुतली गोष्ट मायले. आता काय तुझी माय तर माई बी फौजही आहे, पण एवढं बी फोनवर नाही बोललं पाहिजे साक्षी. अव जितकी तू बाहेरात गुंतून राहशील तितकी सासरमध्ये तुझं मन नाही लागणार. बोल तू, नवीन नवीन आहे, आठवण येते. रोज बोल. माहिती आहे म्हणणं नाही की तू 8 दिवसांनी एकदा बोल, रोज बोल. तू एकच टाइम बोल दिवसभर. तुम्ही माझ्या किचनमध्ये कल्ला केला, तू इकडे येऊन बोलून राहिली. माया म्हणणं एवढं फोन काऊन करतो त्या मायले? इथं काय तू जेलखान्यात आहेस काय? इथे तुझ्या आम्ही मारतो काय, ठोकतो काय, तू ससरच करतो काय? आता काय होते मग बोलली फोनवर तर मी आईसोबत काय होते? आता नाही करमत म्हणून बोलतो मी. काय होते मग? मी दुसरं काही चुगला थोडी करते मी कोणाच्या. फक्त आम्ही एवढंच बोलतो, काय भाजी केली, काय केलं, असं तसं. बाकी काही नाही. मी कुठे म्हणून राहिली तू चुगल्या करतं म्हणून? पण चांगलं नाही साक्षी एवढं बोलणं. कामं पळून देतं. सगळे कामं राहतात आणि दिवसभर फोन चालू असते तुया. दिवसभर फोन चालू असते. कधीच्या कधी झाडतं, कधीच्या कधी हे करतं. त्याला काही अर्थ आहे काय? आता मी काम नाही करत असं म्हणायचं का तुम्हाला? मी सगळे कामं करतो आता. करतो तू काम, मान्य आहे मले, तू कामं करतो, पण टायमवर सत्य आहे. शिंकही आली मला. अव तू कामं करतं, पण तू काय करतं? भांडे जमा करून देतं आणि झोपून राहतं. ते भांडे संध्याकाळ तशीच राहतात. शेवटी मी घासून घेतो. असे ना खरकटे भांडे जमा करायला लक्ष्मी नांदत नाही बाई. संध्याकाळच्या पायरी भर सगळ्या झाडून काढतो. टायमावर झाडलं पाहिजे, टायमावर भांडे घासले पाहिजे. सगळे कामं करा मग बोला. कामं पळून देतो आणि मग लगे फोनवर बोलत राहतो. जेवायला काही धंदा आहे की नाही व? ते सगळं बोलायचा धंदा आहे फक्त फोनवर. आता मी आताच्या घरी आत्या हा म्हणून बरं आहे, नाही तर मग दुसऱ्याच्या घरी असली की मग समजलं असं तुला कसं आहे नियम कायदे कानून. तर मी असं कुठं जातो आत्या? मी कुठं जातो का? मी 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 काय करतो असं? मी कोणासोबत बोलतो का? मी फक्त माझ्या आईसोबत फोनवर बोलतो. तेवढ्यासाठी मला तुम्ही एवढा बोलून राहिला. मी असं काही केलं तुम्ही मला एवढा कल्ला करून राहिले? साक्षी आता एवढ्या गुटसुटी राहणं पळणं त्याला काय चालू आता? म्हणून मी केसाची म्हणत नव्हती. ती केसाची मी डोळ्याने पाहून राहिली पण म्हणत नव्हती. मला माहित होतं ज्या दिवशी मी म्हणीन तशी तू रडून पडून ते खरं करशील. पण हे बघ तुला सांगतो मी, तू किती काही लढली पडली तरी बी घराचे कायदे कानून नियम आहेत म्हटलं. किंवा माझ्या संग दिवसभर फोनवर बोलायचं नाही म्हणजे नाही. समजलं ना तुला? आणि हे पाय रडून पडून त्या डोकं खराब करू नको. नाही तर ड्युटी झाली की मग त्या डोकं खराब करशील लढून लढून. मला आता अशा बोलल्या, मला आता तशा बोलल्या. हिची गोष्ट इथंच मिटून टाकत जाय. आणि आता त्याच्यानंतर अजिबात त्या आई संग फोनवर बोलायचं नाही दिवसभर. एकदा बोलली व झालं. दिवसभर काय काम आहे व? ती आईला समजायला पाहिजे की पोरीचं लग्न झालं आता दिवसभर फोन करू नये म्हणून. खरंच तू आईलाच समजायला पाहिजे ती गोष्ट. जेव आता ताटावर, नको रडू एवढी रडणं पळणं एवढ्या गोष्टीसाठी. लग्न झाल्यावर एवढं फरक होतो का आपण आपल्या आई वडिलांसाठी? साधं फोनवर